मंडळी, महायुतीत सुरू असलेल्या सगळ्या संघर्षांवर प्रामुख्यानं गृहमंत्री पदाच्या मुद्द्यावरही आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे एक प्रमुख नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी चर्चा करायची आणि त्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. अंबादासजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम 0 ओव्हर मध्ये. खरं तर माझा पहिला प्रश्न हा तुमच्याशी चर्चा करायच्या आधी एक वेगळा प्रश्न आहे, कारण या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवारांनी भाष्य केलंय. महायुतीनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 1,500वरून 2,100 रुपये देण्याचं एक आश्वासन दिलं होतं. पण आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवून देऊ. या त्यांच्या म्हणण्यावर आपली प्रतिक्रिया? हे आमचं तर म्हणणं आहे 3,000 रुपये लाडक्या बहिणीचे आता केले पाहिजे. आता तुमची एवढी मेजॉरिटी आलेली आहे. आधी तरी कमी आमदार होते, आता तुमचे थंपिंग आमदार आलेले आहे आणि म्हणून 3,000 रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे. सरकार खुर्चीवर बसताच त्यांनी पहिला निर्णय जेवढ्या लाडक्या बहिणींनी नोंदणी मागच्या काळात केलेली आहे या सगळ्या बहिणींना 3,000 रुपये या सरकारने सुरू केले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. पुढची भाऊबीज वगैरे या सगळ्या झूट गोष्टी होईल, ही सगळी फसवणूक होईल. मग हे सत्य होईल. काही लोक म्हणत होते की निवडणुकीसाठी केलेला हा जुमला होता का, असा प्रश्न होईल. ही काही लाच होती का बहिणींना? त्यामुळे जी घोषणा झालेली आहे ठीक आहे, तुमच्या ह्याच्यात 2,100ची आहे. आमचं म्हणणं आहे की 3,000 रुपये या लाडक्या बहिणींना सरकार आल्यापासून त्या दिवशीपासून त्याच्यात वाढ केली पाहिजे. अंबादासजी, आपण आता हळूहळू मुद्द्याकडे येऊ. सगळ्यात पहिला प्रश्न, या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत, अगदी स्पष्ट बहुमत हे महायुतीला मिळालं. त्यामुळे अख्ख्या राज्याचं लक्ष हे महायुतीकडे. पण महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे? ऑल इज वेल आहे? हे आता निवडणुकीचे निकाल लागलेले आहे. सर्व विजयी झालेले किंवा पराभूत झालेले यांच्याशी आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर हळूहळू सगळे पक्ष नियमित कामकाजाकडे लक्ष देतील. शिवसेनेने सुद्धा अशा कामकाजाला सुरुवात केलेली आहे. आजच आंदोलन संभाजीनगरात झालं. उद्या महाराष्ट्रात बांगलादेशमध्ये इंदोर होणाऱ्या हल्ल्याविरुद्ध आंदोलनं शिवसेनेनं आयोजित केले मान्य उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि मला असं वाटतं जय पराजय हे एका निवडणुकीच्या काही बाजू असतात. जय आणि पराजय होत असतात. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं काम तर करावंच लागतं आणि त्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. अंबादासजी, आपण जर नीट पाहिलं ना राजकीय घडामोडी आत्ता ज्या सध्या होत आहेत, या घडामोडींकडे नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की महायुतीत काहीतरी एक नाराजी नाट्य सुरू आहे. नेमकं विरोधी पक्षाचे एक नेते म्हणून तुम्हाला काय दिसतंय किंवा तुम्हाला काय समजतंय आणि हे नाराजी नाट्य संपेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, 23 तारीख आहे आणि असं सांगितलं जात होतं की 26 तारखेला सरकार स्थापन झालं पाहिजे किंवा 26 तारखेपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला पाहिजे. खरं तर आज आता डिसेंबर महिना उजाडलेला आहे. स्पष्ट बहुमत, कुठे जोडायचं नाही, कुठं तोडायचं नाही, स्पष्ट बहुमत आहे. भारतीय जनता पार्टीकडे जवळपास 140 आमदार आहेत. 4-5 आमदार तर कुठूनही येऊ शकतील. अजितदादांनी सुस्पष्टपणे पाठिंबा दर्शवलेला आहे, नवे दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि असं असतानाही अजून मुख्यमंत्री ठरत नाही, याचा अर्थ काहीतरी कुठंतरी किंतु परंतु आहेच ना, असा त्याचा अर्थ होतोच ना. तसा त्याचा स्पष्ट अर्थ होतोय. नाही तर मग पहिल्या दिवशी निर्णय होऊ शकला असता, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. 8-10 दिवस लागायचं काही कारण नव्हतं. अगदी थेट प्रश्न विचारायचा तर तुमचे जुने मित्र आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत असं तुम्हाला वाटतंय? असतीलच ना, का नसतील? कारण ज्यांना भारतीय जनता पार्टीनं 40-50 आमदार असताना मुख्यमंत्री केलेलं आणि आता 57-58 आमदार आल्यावर भारतीय जनता पार्टी त्यांना फुकट विचारत नाही आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मनात नाराजी असेलच ना, आणि असलीच पाहिजे. त्याच्यात काय खुश थोडी असतील ते.
कारण त्यांचं म्हणणं आहे की माझा चेहरा होता म्हणून मुख्यमंत्री पदाचा म्हणून यश मिळालेलं आहे. भारतीय जनता पार्टी कधी मान्यच करणार नाही आणि करत पण नाही. ही भारतीय जनता पार्टीची सवय आहे. चांगलं झालं तर आम्ही केलं, सगळ्या गोष्टी असं असतं त्यांचं, वाईट झालं तर दुसऱ्यांनी केलं. हे सगळं तुम्ही म्हणताय, पण शिंदेंच्या शिवसेनेकडून सतत सांगितलं जात आहे आमच्याकडे नाराजी नाही, सध्याच्या घडामोडींमधून काहीतरी वेगळं दिसतंय. शिंदे काहीतरी वेगळा निर्णय घेऊ शकतात? नाही, असा काही निर्णय कोणी घेईल ते घेईल किंवा भारतीय जनता पार्टी घेईल किंवा कोणी घेईल असं काही कदापि शक्यता नाही. अशा उगाच वावड्या किंवा अशा काही गोष्टीला कोणताही अर्थ नाही. मला नाही वाटत कोणताही पक्ष असे वेगळे निर्णय घेईल, कारण असे निर्णय काय असे इमिजिएट घेतले जात नसतात. त्याला एक प्रोसेस असते, वेळ जाऊ द्यावा लागतो. पण अशी काही स्थिती नाहीच आहे की त्यांनी वेगळा निर्णय घ्यावा. अंबादासजी, मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच होण्याची सुतराम शक्यता होती कधी काळी, ती संपलेली आहे. पण आत्ता या महायुतीत गृहमंत्री पदावरून मात्र रस्सीखेच सुरू आहे असं दिसतंय. तुमचं काय म्हणणं आहे? मला असं मुळीच वाटत नाही की एखाद्या खात्याविषयी रस्सीखेच वगैरे होत असेल. नॅचरली जो पक्ष सत्तेवर असतो त्याला गृह खातं आपल्याकडं असावं असं वाटतं, नव्हे ते राहिलंसुद्धा पाहिजे. कारण गृह खातं ज्याचा राजा आहे त्याच्याच हातात सैन्य असलं पाहिजे. राजा वेगळा आणि सैन्य दुसऱ्याच्या हातात, इकडं जमत असतं का? त्याच्यामुळे असं कदापि होणार नाही आणि कोणी करण्याचा आग्रह केला तर तोही चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अंबादासजी, आपले सहकारी संजय राऊतांनी आज एक विधान केलं आणि ते म्हणाले की मविया सरकार जेव्हा राज्यात होतं त्यावेळेला गृह खातं जर ठाकरेंकडे म्हणजे ठाकरेंकडे किंवा त्यांच्या सहकाराकडे जर असतं तर ते सरकार पडलं नसतं. तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात? हो, त्यावेळेस एक मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब हे फार मोठ्या मनाचे. त्यांना असं वाटलं होतं की आता मी कोणत्या व्यक्तीविषयी नाही बोलणं बरोबर, पण अजितदादा याच्यात गृहमंत्री होतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना करेल असं सहज साहेबांना वाटलं असावं किंवा वाटलं होतं. आणि म्हणून त्या हेतूपोटी त्यावेळेस गृहमंत्रीपद त्यांना दिलं होतं. खरं तर गृहमंत्रीपद उद्धवजींकडेच असायला पाहिजे होतं किंवा एखादा शिवसेनेचा ज्यांचा मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे असायला पाहिजे होतं. हे सत्य आहे. आता या गोष्टी होऊन गेलेल्या आहे, आता त्याच्यावर चर्चा करण्यात कोणताही अर्थ नाही असं मला वाटतं. पण हे सत्य आहे की गृहमंत्रीपद असतं तर चित्र वेगळं असतं, हे तितकंच खरं आहे. अंबादासजी, खरं तर एकीकडे गृहमंत्री पदावरनं वेगवेगळ्या राजकीय घडामोडी होत आहेत, पण दुसरीकडे अगदी शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांपासून अगदी सर्वपक्षीय आमदारापर्यंत प्रत्येकानं रीग लावली आहे ती देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्याची. तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं? या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहताय? मला नाही माहिती, कारण आम्ही त्या तिकडच्या वाऱ्यालाही जात नाही. त्यामुळे आम्हाला त्या बंगला कुठं आहे आणि तिथं कोण आहे कोण जातं आम्हाला काही माहिती नाही. आम्ही त्याच्यात इंटरेस्ट पण घेत नाही आणि आम्ही त्याच्यात लक्ष देत नाही. कोणी जात असेल नाही तर जात नसेल, मला असं वाटत नाही आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं आहे. कारण जो मॅन्डेट आलेला आहे तो मान्य करायचा. उगाच चापलुसी इकडं इकडं करण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्या आपल्या बाण्याने राहिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अंबादासजी, एक जुना वाद पुन्हा आपण चर्चा करूया त्याच्यावर. 3च दिवसांपूर्वी गेल्या आठवड्यात तुम्ही एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य होतं ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्वबळाविषयी. ते वक्तव्य जेव्हा तुम्ही केलं तेव्हा काँग्रेसकडून तुम्हाला प्रत्युत्तरही आली. तुम्ही त्यावेळेला नेमकं काय म्हणायचं आणि तुम्ही त्यावर ठाम आहात का? नाही, मला जे म्हणायचं होतं ते मांडलेलं आहे. प्रत्युत्तर काय आलं काँग्रेसचं मला माहिती. मी काँग्रेसविषयी बोललेलोच नाही. मी शिवसेना 288 मतदारसंघात मजबूत झाली पाहिजे हा मुद्दा सगळ्यांनी मांडला, त्याविषयी मी बोललो. कारण आम्हाला 96 जागा लढायला भेटल्या होत्या. आम्हाला कदाचित जास्त जागा लढायला भेटल्या असतात, आम्ही जास्त जागा जिंकल्या असत्या. आणि म्हणून ज्यावेळी जागा का कमी लढायला भेटलं की आमची सगळ्यात 288 मतदारसंघात लढण्याची 100%
ताकद नव्हती असं आम्ही मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या 288 मतदारसंघात येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. अंबादासजी, अगदी शेवटचा प्रश्न आहे. महायुतीत सध्या मुख्यमंत्रीपदाचा वाद जरी आता संपलेला असला तरी गृहमंत्री असेल किंवा इतर खाती असतील, याच्यावरनं त्यांच्यामध्ये जरी महायुतीत संघर्ष सुरू असला तरी एक चित्र मात्र स्पष्ट आहे. निकालाच्या आधी आणि निकालाच्या नंतरही महायुतीतल्या 3 प्रमुख नेत्यांनी सातत्यानं एकमेकांसोबत राहून आपली एकजूट कायम असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ते चित्र महाविकास आघाडीत मात्र दिसलं नाही. अगदी निकालानंतरही तुमची ना संयुक्त पत्रकार परिषद झाली किंवा एकत्र येऊन तुम्ही एक फोटो दिलात की या काळात, पुढच्या काळातही आपण एकत्र राहायचंय. काय नेमकं असं का होतंय? सगळ्या गोष्टी कॅमेरासमोरच केल्या पाहिजे अशी काही गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी कॅमेरासमोर आणि पत्रकारांना सांगूनच केल्या जाव्या असं थोडी असतं. तुम्हाला काय माहिती आमचं झालं असेल, नाही झालं, आम्ही एकत्र बसलं असू नाही तर नसू. निश्चित या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे. मीडियाला माहिती नसेल म्हणून आम्ही काही मंथन केलं नाही, आम्ही काही भेटलो नाही असं थोडी त्याचा अर्थ आहे. अंबादासजी, या 0 ओव्हरमध्ये आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी, वेगवेगळ्या विषयांवरती विश्लेषण, राजकीय विश्लेषण करण्यासाठी आपण वेळ दिलात, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.